हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा इनडायरेक्ट टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिसचा क्वेश्चन नंबर 37 म्हणजे 37 व्हिडिओ आपण सॉल्व्ह करत आहे, ज्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहे. मीन्स 36 व्हिडिओज आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होते. हे जे क्वेश्चन्स आहे आपण हे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, क्लर्क यासाठी आपण यूज करत आहे, म्हणजे हे सगळ्यांनाच कामात येतील. बघा काय म्हटलेलं आहे. अंडर सेक्शन of CGST Act and dash section of IGST Act, government exemption by way of special order equals. बघा CIG कायदा डॅश कलमानुसार आणि IGSच्या कायद्याच्या कलमानुसार सरकार विशेष आदेशाद्वारे सूट देऊ शकते. आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 11 ऑफ 2 CGST अँड सेक्शन 6(2) ऑफ IGST. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, सर्व्हिसेस बाय हॉटेल dash in guest house, club or campsite are not exempted from residential or lodging purpose. बघा हॉटेल, इन, गेट हाऊस, क्लब किंवा कॅम्पस साईटने दिलेल्या निवासाच्या सेवांना सूट नाही, कारण की आन्सर आहे फर्स्ट इररिस्पेक्टिव्ह ऑफ ट्रॅफिक व्हॅल्यू फॉर युनिट अकोमोडेशन. निवासासाठी दर काही असला तरी नॉट एक्झेम्प्टेड. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झेम्प्टेड फ्रॉम GST. खालीलपैकी एक सेवा GST मधून सूट प्राप्त आहे. आन्सर आहे फर्स्ट बिझनेस एक्झिबिशन आउटसाइड इंडिया. नेक्स्ट फोर्थ, एक्सेप्शन कॅन बी क्लेम ॲट डॅश स्टेज इवन इफ नॉट क्लेम ॲट डॅश स्टेज. बघा जर सूट डॅश टप्प्यावर घेतली नाही तरीही ती डॅश टप्प्यावर घेता येऊ शकते. आन्सर आहे फर्स्ट ॲडजेक्शन अँड इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. जर exception can be claimed at adjudication and stage even if not claimed at investigation. Next fifth, levy on GST on priority sectors lending certificate is under. प्राथमिक क्षेत्र कर्ज प्रमाणावर GST आकारणे शक्यता अंतर्गत येते. आन्सर आहे सेकंड रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम RCM. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, Mr. A, who option for composite levy supply good worth rupees 24,300 to Mr. B and issue invoice on 25th 2000 म्हणजे इयर नाही दिलं आहे and B pay 25,000 and year 700 excess adjust later. Identify time and value of supply. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे. मिस्टर ए ने कंपोजिशन योजना स्वीकारली आहे. त्याने मिस्टर बी ला 24,300 माल पुरवले. इनवॉइस 25/9/2000 ला दिले आहे. मिस्टर बी ने 25,000 1/10/2000 जेवढे पण काही टाइम आहे त्या रोजी भरले. तर 700 पुढील इनवॉइसमध्ये समायोजित केले आहे. पुढला वेळ व किंमत किती. बघा ऑप्शन आहे. आता ऑप्शन जर आपण कंपोजिट लेवी पाहिला तर याच्यामध्ये सप्लाय अंडर कंपोजिशन लेवी डिफाईन होते, त्याच्यामुळे याच्यामध्ये स्पेसिफिक व्हॅल्यू आपल्याला सांगता येणार नाही. नेक्स्ट 7, टाइम ऑफ सप्लाय ऑफ वाउचर डेटेड 20 सप्टेंबर, परचेस 20 ऑगस्ट. ठीक आहे. रिडीम ऑन फर्स्ट इज 7 ऑगस्ट रोजी विकत घेतले, 20 सप्टेंबर रोजी जाहीर केले आणि 1 ऑक्टोबर रोजी वापरले वाउचर. याचा पुरवठा कालावधी कोणता. आन्सर आहे सेकंड 20 सप्टेंबरचा. ठीक आहे. नेक्स्ट 8, GST ऑन इनवॉइस रुपीज 10 लाख इनवॉइस ॲट 4 सप्टेंबर, पेमेंट मेड ऑन 30 ऑगस्ट, CGST रेट इन्क्रीज फ्रॉम 5% to 12%. ठीक आहे. 1 सप्टेंबर GST पेएबल. बघा 10 लाखाच्या सेवेसाठी इनवॉइस 4 सप्टेंबर रोजी, पेमेंट 30 सप्टेंबर रोजी आणि GST दर 1 सप्टेंबर पासून 5% म्हणून 12% झाला तर किती GST लागेल. तर बघा ॲज पर GST रेट जो आहे तो 12% आहे. तर 10 लाखावर 12% म्हणजे 1,20,000 त्याचा काय लागेल GST लागेल. ठीक आहे. नेक्स्ट 9th, टॅक्स रेट चेंज फ्रॉम 28% to 18% ऑन 1/9/2024. गुड रिमूव्ह अँड इनवॉइस ऑन 31st ऑगस्ट 2024. डिलिव्हरी 2/9/24. पेमेंट 4/9 ॲप्लिकेबल रेट इज. बघा GST दर 1/9/2000 पासून 28 वरून 18 झाला. माल रवानावर इनवॉइस 38.24 रोजी, डिलिव्हरी 2 नोव्हेंबर 2024 आणि पेमेंट 4
नोव्हेंबर 2000 लागू दर कोणता होता? तर लागू दर जो आहे तो जो फर्स्ट होता तोच आहे, जो आहे 28%. ठीक आहे. नेक्स्ट 10th, मनी ट्रान्सफर सर्व्हिस बाय इंडियन सप्लायर टू फॉरेन एंटिटी इज सब्जेक्ट टू. भारतीय सेवा पुरवठादाराचे परदेशी संस्थेची दिलेली मनी ट्रान्सफर सेवा कोणत्या करा अंतर्गत येते? तर आन्सर आहे IGST, इंटिग्रेटेड टॅक्स. नेक्स्ट 11, RR शिपिंग कंपनी चेन्नई चार्ज ओशियन फ्रेट फॉर ट्रान्सपोर्टिंग गुड्स टू USA फॉर अ कस्टमर इन हैदराबाद. प्लेस ऑफ सप्लाय इज. बघा, चेन्नईमधील RR शिपिंग कंपनी USAतला माल पाठवण्यासाठी हैदराबादमधील ग्राहकाकडून फ्रेट घेतो. पुरवठा स्थान कोणते आहे? आन्सर आहे 3rd, हैदराबाद. नेक्स्ट 12th, एजन्सी फीज पेड टू फॉरेन बँक फॉर अरेंजिंग फायनान्स इज ट्रीटेड ॲज. वित्त मिळवण्यासाठी परदेशी बँकांना दिलेली एजन्सी शुल्क हे कशाच्या अंतर्गत वर्गीकृत केले जाते? आन्सर आहे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. ठीक आहे. नेक्स्ट 13, मिस्टर राम परचेस अ सेकंड हँड कार फॉर ₹2,50,000 अँड सोल्ड इट टू मिस्टर लक्ष्मण फॉर 3 लाख. व्हॅल्यू ऑफ सप्लाय सिम्पल्स आहे, तर इथं 3 लाख मधनं 2,50,000 मायनस करा तर 50,000 काय येईल तुमचा आन्सर. मिस्टर रामने 2.5 लाखाला गाडी घेतली व 3 लाखाला विकली, तर पुरवठा मूल्य किती झाला? तर 50,000. नेक्स्ट 14, थॉमस कुक फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड बॉट $2,000 at ₹30 each. ॲक्च्युअल रेट इज 70. RBI रेट नॉट अवेलेबल. व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज. बघा, थॉमस कुकने $2,000 ₹30 दराने घेतले. प्रत्येक दर 70 होता. RBI दर उपलब्ध नाही, तर पुरवठा मूल्य काय असेल? तर बघा, गिवन आपल्याला सेलिंग रेट दिलेला आहे, बाईंग रेट दिलेला आहे, डिफरन्स दिलेला आहे आणि युनिट्स दिले आहे 2000. तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय जर पाहिलं तर 40 जी आपल्याला डिफरन्स दिलेला आहे, 40 into 2000 जे आपल्याला युनिट्स आहे त्याला मल्टिप्लाय केलं तर 80,000 काय आले आपले व्हॅल्यू ऑफ सप्लाय. पण त्याच्यावर आपल्याला 30% व्हॅल्यूने दिलेलं आहे. बरोबर आहे. आता 30% व्हॅल्यूने दिलेलं आहे तर 60,000 जे आहे 2 into 2000 into 30 केले तर किती झाले? 60,000. आणि सेल किती केले आहे? 70,000. तर 1,40,000. तर हायर प्राईस जर झाली तर ती कोणती आहे? 1,40,000 ही काय त्याची हायर प्राईस आहे. ठीक आहे. नेक्स्ट 15, सोनी टीव्ही सप्लाइड फॉर ₹85,000 विथ एक्सचेंज. मार्केट व्हॅल्यू 1 लाख. व्हॅल्यू ऑफ सप्लाय. बघा काय म्हटलंय? 85 लाखला सोनी टीव्ही जुना टीव्ही बदलून बाजारभाव 1 लाख पुरवठाला मूल्य दिले. ठीक आहे. तर पुरवठा मूल्य काय? तर बघा, ओरिजिनल व्हॅल्यू जर टीव्ही पाहिली तर किती आहे? 1 लाख. पण 85,000 रिसिव्ह झाले प्लस ओल्ड टीव्ही एक्सचेंज केले तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय कितीचा झाला? 1 लाखचाच झाला. ठीक आहे. नेक्स्ट 16, बघा काय म्हटलंय? टाइम लिमिट टू पे. टाइम लिमिट टू पे व्हॅल्यू प्लस टॅक्सेस टू सप्लायर टू क्लेम ITC. बघा, ITC मिळवण्यासाठी विक्रेत्यास देय रक्कम व भरण्यासाठी कालमर्यादा होती. तर आन्सर आहे 180 डेज जी राहते ते लिमिट राहते. नेक्स्ट 17, रूल 42 of 2 इनएलिजिबल क्रेडिट ग्रेटर दॅन इनएलिजिबल क्रेडिट टू बी ॲडेड टू द आउटपुट टॅक्स बाय. बघा, नियम 42(2) अपात्र क्रेडिट जास्त असल्यास ते आउटपुट करारात केव्हा जोडावे? तर आन्सर आहे 2 सप्टेंबर आफ्टर द फायनान्शियल इयर. ठीक आहे. नेक्स्ट 18, तसंच बघा रिव्हिजन MCQ PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल डायरेक्टली PDF व्हॉट्सअप नंबरला तुम्ही घेऊ शकता. त्याची प्राइस आहे ₹200. बघा काय म्हटलंय? 18, इंटरेस्ट ऑन एक्सेस इनएलिजिबल क्रेडिट अंडर रूल 42 इज. नियम 42 of 2 अंतर्गत अपात्र अतिरिक्त क्रेडिटवर व्याजदर काय असते? तर आन्सर आहे 18% पर ॲनम. नेक्स्ट 19, बँकिंग कंपनीज ऑफ और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हॅव ॲन ऑप्शन टू क्लेम इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज. बँकिंग कंपन्या किंवा वित्तीय संस्था इनपुट टॅक्स क्रेडिट कशा प्रकारे घेऊ शकतात? तर आन्सर आहे 3rd, आयडर एलिजिबल क्रेडिट और 50% क्रेडिट. नेक्स्ट 20, टाइम लिमिट टू अवेल क्रेडिट ऑन इनपुट इन स्टॉक आफ्टर न्यू और वॉलंटरी रजिस्ट्रेशन और स्कीम चार्ज. बघा, नवीन स्वैच्छिक नोंदणी किंवा योजनेत बदल झाल्यानंतर साठ्यातील इनपुटवर ITC घेण्यासाठी वेळ मर्यादा कोणती आहे?
आन्सर आहे सेकंड 1 year फ्रॉम इनवॉइस डेट. नेक्स्ट 21 मॅक्झिमम टाइम लिमिट फॉर अवेलिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची कमाल वेळ मर्यादा काय आहे? आन्सर आहे सेकंड अर्लिएस्ट ऑफ 2 प्रिस्क्राइब पिरियड. ठीक आहे. नेक्स्ट 22 टॅक्स टू बी पेड ऑन सप्लाय ऑफ प्लांट अँड मशिनरी ऑन विच ITC वॉज टेकन इट बेस्ड ऑन. ज्यावर ITC घेतले जाते अशा प्लांट आणि मशिनरी पुरवठ्यावर कोणत्या आधारावर कर भरावा लागतो? तो आन्सर आहे सेकंड हायर ऑफ 2 व्हॅल्यूज, 2 व्हॅल्यूज ज्या हायर असतील त्यावर. नेक्स्ट 23 बघा मिस्टर सी परचेस 3 लॅपटॉप विथ 1,25,000 टॅक्स इच. ठीक आहे. यूज 2 in office and 1 gifted. What is the amount for ineligible ITC? बघा मिस्टर सी ने 1,25,000 करासहित 3 लॅपटॉप खरेदी केले, 2 कार्यालयासाठी वापरले, 1 गिफ्ट दिला, तर अपात्र ITC किती असेल? तर बघा 3 लॅपटॉप आहे, यूज ऑफिस 2 आहे, ITC अलाउड होते, आणि गिफ्ट 1 ITC ब्लॉक अंडर सेक्शन 17(5) ऑफ H CGST नुसार. तर 1 लॅपटॉपचं जर इनएलिजिबल ITC पाहिला तर किती येईल? 1,25,000च येईल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 1,25,000. नेक्स्ट 24 ABC प्रायव्हेट लिमिटेड बॉट मशिनरी फॉर 10 lakh with GST 18%, IGST 18%, availed ITC and sold it for rupees 7.5 lakh next year. How much ITC to be reserved? बघा ABC प्रायव्हेट लिमिटेडने 10 लाखाला यंत्रणा विकत घेतली, 18% IGST, ITC घेतला व पुढील वर्षी 7.5 लाखाला विकली, तेव्हा ITC परत करावा लागेल. तर बघा ओरिजिनल IGST ऑफ मशिनरी किती आहे? 10 लाखावर 18% म्हणजे 1,80,000 झाला. युजफुल लाईफ ऑफ रिव्हर्सर किती राहते? 5 years. बरोबर आहे. तर इथे ॲज पर रूल्स ठीक आहे. होल्डिंग पिरियड 1 year, रिमेनिंग एक्सपेक्टेड आवर 4 years. तर इथे काय येईल? ITC रिझर्व किती आहे? 1,80,000 इंटू 4 डिवाइड बाय 5 मीन्स 1,44,000. तर आता इथे आपण ITC जर सोल्ड केला तर किती येते? 1 year नंतर 7.5 lakh. बरोबर आहे. तर 7.5 लाखावर जर 18% आपण GST काढला तर तो किती आहे? 1,35,000. आता 144. ठीक आहे. याच्यामधनं जर पाहिलं तर IT रिझर्व आपण किती केला? टोटल 1,26,000. तर करेक्ट आन्सर किती येईल? इथे 1,26,000. ठीक आहे. नेक्स्ट 25 मिस्टर अजय परचेस गुड्स फॉर रुपीज 1 lakh फ्रॉम द कंपोजिशन डीलर टॅक्सेबल ॲट 12%. एलिजिबल ITC इज. बघा मिस्टर अजयने कंपोजिशन डीलर्सकडून 1 लाखाची वस्तू खरेदी केली, 12% कर टाकते, तर पात्र ITC किती असेल? तर बघा 10,000 त्याच्यावर जर 12% जर आपण काढला तर 12,000 होते. पण जर ITC आहे तर त्याच्यामध्ये नॉट एलिजिबल टू क्लेम ऑफ क्रेडिट, जर त्याच्यामध्ये क्लेम होणार नाही. तसंच बघा अकाउंटची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट आहे, त्याच्यानंतर जे प्रॉब्लेम बेस्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स बघत आहे त्याच्यासुद्धा आहे, आणि एक रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनीपर्यंत आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.